वैभवी, आज मदर्स डे आहे, तर आईला काही मेसेज द्यायचा आहे, काही सांगायचंय तुला आईला? मॅम मी तर आता खूप दुरून आली, मी लातूरून आली आहे. तर सगळे मला बोलत होते एवढ्या दूरची अकॅडमी का निवडली का निवडली. मग माझ्या मम्मीने मला सपोर्ट केला आणि तिने मला इथं पाठवलंय. मम्मी थँक्यू की तुम्हाला माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला. हॅपी मदर्स डे मम्मी. मी यवतमाळची आहे, खूप दुरून आलेली आहे. कारण माझ्या घरचे मला पोलीस भरती करू देत नव्हते, कारण की माझ्या घरचे सर्व इंजिनिअरिंग वगैरे झालेले आहेत. पण माझी ध्येय आहे की मला पोलीस व्हायचं, आणि माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि मी माझ्या मम्मीला एवढं संदेश देऊ शकते की मी माझ्या मम्मीमुळे इथे आहे, पुण्यामध्ये शिकत आहे. आणि हॅपी मदर्स डे मम्मी. मला माझ्या करिअर बाबतीत कन्फ्युजन होतं की कोणती फील्ड चूज करू. मला या बाबतीत मम्मीने माझा सपोर्ट केला की तू हे करू शकतेस, पोलीस भरतीसाठी बेस्ट ऑप्शन आहे म्हणून. तर यासाठी मम्मीचं मी थँक्यू मम्मी. हॅपी मी मदर्स डे. धाराशिवहून आले. लोक म्हणत होते तुमच्या मुलीला ग्राउंड वगैरे होत नाही, पोलीस भरती वगैरे. मम्मी म्हटली तुला होऊ शकते. मग मम्मीने मला अकॅडमी जॉईन करायला लावली. मग मला इथे टाकली. मी आले. थँक्यू सो मच मम्मी. हॅपी मदर्स डे.